कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ अर्थातच त्रिशिका इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो संघ या ठिकाणी अंतिम 8 मध्ये पोहोचलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. सर दोन बॅट्समन लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवा. अभिनंदन टीम गावदेवी यंगस्टर वैतीपाडा अर्थातच त्रिशिका इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय किरणजी कारभारी साहेब यांनी प्रेझेंट केलाय हा संघ. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ह्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. खाडी भाऊ संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, त्याशिवाय सामन्याला सुरुवात होणार नाही. खाडी भाऊ संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, त्याशिवाय सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. आदरणीय मंगेची पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे, त्यांचं स्वागत असेल. चला मॅचला सुरुवात करा. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अर्थातच मिस्टर रोहित भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हर आणि दुसऱ्या बाजूला केतन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या चेंडूवरती परिपूर्ण केले गेले. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. एकदम फलकावरती रगडे गेले केतन आणि त्याचबरोबर रुपेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिले षटक फेकण्याकरिता रोहित आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय, जो पहिल्या दिवसामधून एक सामना पेंडिंग राहिला होता, तो सामना या ठिकाणी खेळवला जातोय. आणि अजून एक संघ अंतिम 8 मध्ये पोहोचलाय. अर्थातच आपण पाहू शकतायत त्रिशिका इलेव्हन गावदेवी यंगस्टर वैतीपाडा संघ. पहिल्या बॉलचं केलं या ठिकाणी झालं. पहिल्या बॉलवरती सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. स्ट्राईकवरती रुपेश स्वतः कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि सातत्याने या संघाला ते पुढे घेऊन जात असतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला संघ ते खेळवत असतात. आणि या स्पर्धेमध्ये कारण या स्पर्धेमध्ये अर्थातच रॉकी ग्रुप चषकामध्ये प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं खेळण्याचं. आणि आमच्या आयोजकांचा तोच प्रयत्न असतो. रिॲक्शन पहा रोहितचे, कारण बरोबर स्टंपच्या वरून म्हणजे थोडंसं अंतर त्या ठिकाणी पाहायला मिळालं चेंडू आणि स्टंपमध्ये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॉल स्केल मैदानाच्या आतमध्ये झाला. आणि धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. स्ट्राईकवरती रुपेश आहेत, एक आक्रमक फलंदाज. दुसऱ्या बाजूला एक यंगस्टर अर्थातच रोहित. या बॉलवरती हुक केला गेला आणि सरळ बॉल त्या ठिकाणी पाठवला गेलाय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. 1 बाउन्स, 4 धावांकरिता चौकार.
चौकार या ठिकाणी रुपेशच्या बॅटमधून पाहायला मला एक आक्रमक स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालं. या बॉलवरती फार वेगाने बॅट फिरवली होती. चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला गेला. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती 5. एक चौकार रोहितच्या अगेन्स्ट जरूर आलाय, परंतु जे 3 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती हाताळले गेले ते विसरून चालणार नाहीये. अजून इथून 2 बॉल सकेल बाकी आहे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, पॅडवरती बॉल होता, डीपमध्ये मिड विकेट त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत सतीश त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकच धाव चेंडूवरती मिळेल. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती 6. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हरमध्ये. चांगली कामगिरी रोहितची आपल्याला पाहायला मिळते. एक स्ट्रोक त्याच्या विरोधामध्ये आलाय, परंतु 4 बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले. त्यामध्ये 2 डॉट बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सुद्धा रुपेशच्या विरोधामध्ये. एक आक्रमक फलंदाज आहे रुपेश, प्रचंड अनुभव त्याच्याकडे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल फर्स्ट ओव्हरमधील. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यस, या बॉलवरती क्लीन बोल्ट, चेंडूचा अंदाज घेता आला नाही आणि सरळ बॉल त्या ठिकाणी यष्ट्यांवरती जाऊन आदळतोय. अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला धक्का टीम खाडी भाऊ संघाला केतनच्या रूपामध्ये फर्स्ट विकेट. गेले 6-1 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते खाडी भाऊ संघाची. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस सरल्यानंतर जी स्थिती सिद्धी शिलेहून तलावपाडा संघाची होती तीच स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते खाडी भाऊ संघाची. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राज. दुसऱ्या बाजूला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने आपण पाहू शकता रुपेश, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय आणि दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ज्याने पहिल्या दिवसामध्ये सातत्याने लॉंग लेग क्षेत्रामध्ये जवळजवळ 70 ते 80% धावा बनवल्या होत्या. जयेश कॅडरस आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून एक महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. जे अंतिम दिवसामध्ये सामने बाकी आहेत त्यासाठी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट्स या ठिकाणी स्पॉन्सर केले गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. जयेश कॅटर्स यांच्या मदतून सटाले इथून टी शर्ट्स स्पॉन्सर केले गेलेत. चला घाई करा मित्रांनो, बरोबर 5 मिनिटे या षटकासाठी तुम्ही घेतल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती राज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरिता दाखल झालाय. पहिले षटक रोहितने अप्रतिम हाताळलं. बॉलर्सची कमी नाहीये, अनेक सारे ऑप्शन्स या ठिकाणी आहेत बॉलिंग ऑप्शनमध्ये. ऑस्टमच्या बाहेर बॉल, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीने आलाय आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. 7 रन्स स्कोरकडे राखल्या गेल्यात. पहिला बॉल अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेलाय. समोर रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चौकार रुपेशच्या बॅटमधून आलाय. त्याच मोठी स्ट्रोकची नितांत इथून गरज असणार आहे. त्याच मोठे फटक्यांची इथून नितांत गरज आहे. ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन काय स्ट्रोक या ठिकाणी खेळला आहे. स्लाइस केले गेले. सरळ बॉल त्या ठिकाणी कुणाल दादा पाटील स्टँड अभिवादन करत असताना 4 धावा चौकार. रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार ठोकलाय. पॉइंटला हा चौकार पाहायला मिळाला. बरोबर चेंडूचा अंदाज त्या ठिकाणी घेतला. मिडल ऑफ द बॅट चेंडू कलेक्ट केला आणि कुठलीही संधी त्या ठिकाणी या क्षेत्रक्षांना दिली नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढील बॉल घेऊन राज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. इथे फुलटॉस बॉल, आपल्या मनगडाचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी जरूर घेतलाय, परंतु त्या ठिकाणी लास्ट मोमेंटला निलेश यांनी प्रयत्न अप्रतिम केले होते. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं, परंतु त्यानंतर कंट्रोल राहिला नाही. कारण
रनिंगमध्ये होते, पण तो चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. वेल एफर्ट्स. षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय धावसंख्या फलकावरती 17. मागच्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतात. बरोबर पॅडवरती चेंडू पाहायला मिळाला. लॉंग लेग डीपमध्ये जरूर आहे. चांगले प्रयत्न त्यांनी दाखवले होते, परंतु कंट्रोल राहिला नाही आणि अखेरकार शेवटच्या मोमेंटला स्वरूप आपल्याला पाहायला मिळतोय. जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनला आपला शरीराचा भाग स्पर्श झाला. धावसंख्या फलकावरती लागले गेले 17 रन स्कोरकडे आपण पाहतोय. एकंदरीत 2 बॉलचा खेळ मैदानात झालाय आणि मागच्या 2 बॉलमध्ये वर्चस्व दाखवलंय. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मागच्या 2 बॉलपेक्षा चेंडूची गती या ठिकाणी पूर्णपणे काढली होती. एक धाव या चेंडूवरती येते, केल्यावरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 18 रन्स स्कोरकडे लागल्या जात आहेत. एक मजबूत बॉलिंग अटॅक समोर केला असताना खाडी भाऊ संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण याच संघाने शिवनेरी संघाला 6 बॉलमध्ये 2 धावा करू दिल्या नव्हत्या. आदरणीय अभयजी पाटील, मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. एक सुंदर खेळाडू आणि त्याचबरोबर एक गोड व्यक्तिमत्व अर्थातच अभयजी पाटील, मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. ऑफस्टोवरती शफल होऊन हा पॅटर्न स्ट्रोक आहे हर्षचा. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगला एक उत्तुंग षटकार या ठिकाणी ठोकलाय. बरंच फटका पाहायला मिळाला. नवसंख्या फलकावरती लागले गेले 24 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. राज्य विरोधामध्ये आतापर्यंत जवळजवळ आपण पाहू शकताय एकंदरीत 17 धावा कुठल्या गेल्यात. त्यामध्ये 3 मोठे स्ट्रोक आपण पाहिलेत. रुपेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर षटकार ठोकला, सिंगल आली आणि त्यानंतर हर्ष स्ट्रायकिंगवरती आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याचा बोलबाला त्याने दाखवलाय. तसं पॅटर्न त्यांनी दाखवलाय मैदानामध्ये. पुढचा बॉल राजच्या या षटकामधील ऑफ साईडला या ठिकाणी चॉप करत असताना सरळ बॉल इनफिल्ड वरून क्लिअर केलाय. पॉइंटला शतक नाहीये डीपमध्ये. लॉंग चेस असणार आहे. 3 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आणि 3 धावा परिपूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिमा, यात काही शंका नाहीये. चांगलं कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं बॉन्डिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये झालं. धावसंख्या फलकावरती लागले गेले 27 रन स्कोरकडे लागले गेले. एकंदरीत 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर परतवार कसा करावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण हर्ष आणि रुपेश या 2 फलंदाजांनी केले. पॉइंटला 2 मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर लॉंग लेगला एक मोठा स्ट्रोक आला. 2 आले मोठे स्ट्रोक, 2 षटकार लॉंग लेगला ठोकले. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 29च्या घरामध्ये 29 रन स्कोरकडे लागले गेलेत. या षटकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये धावा आल्या, म्हणजे जवळजवळ 23 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. 29 धावा फलकावरती लागले गेल्यात. 29 रन स्कोरकडे आपण पाहतोय. संकल्प पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 29, 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला आणि ज्या प्रकारे बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे, त्या गिअरवरती बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये हर्ष आणि रुपेश या 2 फलंदाजांची. आणि मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे स्ट्रोक खेळल्यात, लॉंग लेगला 2 षटकार आणि या पॉइंटला 2 चौकार या 2 फलंदाजांनी ठोकल्यात. एकच चौकार आला पॉइंटला. आता इथून विचार विनिमय करण्यास भाग पडले बॉलिंग करणाऱ्या टीमला. तर बॉलिंग ट्रॅकवरती स्पिनला अटॅकमध्ये आणले या 3rd ओव्हरमध्ये. पेसला कंटिन्यू ठेवतील. मोठी चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महेश की प्रितेश, तर इथून प्रितेशचं नाव पुढे आलंय जे पेसला कंटिन्यू ठेवले 3ऱ्या षटकामध्ये. प्रितेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने चांगले स्पेल त्यांनी हाताळलेत या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा तीच अपेक्षा संघाला असणार आहे, कारण मागचं षटक खूपच या ठिकाणी महागात पडलंय टीम श्री गणेश जलसार संघाला. त्यामुळे इथून कमबॅक करणं कठीण झालंय. आता प्रितेशवरती ती जबाबदारी इथून सोपवली गेली. समोर सेट बॅटर एका बाजूला हर्ष आणि रुपेश, ज्या प्रकारे ते बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत अप्रतिम. क्षेत्रक्षणाचा जर विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर डीपमध्ये लॉंग ऑफ त्याला हटवलं गेले, लॉंग ऑनमध्ये आणलं जाते आणि त्यानंतर डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते हर्षसाठी. प्रितेश
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल काय जबरदस्त पिक केलाय. फार वेगाने चेंडू हाताळला होता आणि त्याच वेगाने बॅट स्विंग केली गेली. सरळ चेंडू या ठिकाणी कापलाय. 4 धावून केचा चौकार. 33 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 33 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी एक मोठा स्ट्रोक आलाय. दोन्ही फलंदाज थांबत नाहीयेत. अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. हा पॅटर्न स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच. काय फटका पाहायला मिळाला हर्षच्या बॅट मधून. एक सर्वोत्कृष्ट षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय हर्षच्या बॅट मधून. काय फटका पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवरती प्रभावित करतोय हर्ष मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 39च्या घरामध्ये 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आदरणीय हरेश्वरची किनी साहेब एक फ्रॉम द ग्रेट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वय वर्ष 47. अजून सुद्धा ती फिटनेस आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. शतशक पाठलाग करतायत. चांगले एफर्ट्स. काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पुढचा चिता त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे स्वतःला झुकून दिलं होतं. या बॉलवरती 3 धावा येत आहेत. फिल्डिंगच्या बाबतीत चांगले एफर्ट्स जरूर लावले गेलेत परंतु बॉलिंग अटॅक आज काम करत नाहीये. तो इम्पॅक्ट त्या ठिकाणी पडत नाहीये. 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. टीमच्या टोटल फलकावरती 45च्या घरामध्ये 42 रन स्कोर काढवरती लागले गेलेत. एकंदरीत 3 बॉलचं केलं मैदान शतमय झालं. मागच्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च करायला गेल्या आहेत प्रितेशच्या माध्यमातून. आता रुपेश स्ट्राईकवरती आहेत. मागच्या 3 बॉलमध्ये हर्षचा बोलबाला पाहिलाय. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये प्रितेशचा बोलबाला असेल का. काय चेंडू पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने हाताळला होता आणि त्यासोबत बाउन्स प्राप्त होताना पाहायला मिळाला. प्रितेशांचा विचार केला तर टॉस आमने ते गोलंदाजी करत असतात. त्यामुळे बाउन्स प्राप्त करणं म्हणजे एक डिफिकल्ट आहे. ते कठीण आहे. ते करून दाखवलंय. 4 बॉलचं खेळ झालाय. पुन्हा एकदा हर्ष स्ट्रायकिंगवरती आलाय. एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे अगोदरच शफल झाले होते. तोच मनसुबा या ठिकाणी बाळगला होता. ज्या प्रकारे षटकार ठोकला होता लॉंग लेगला पण तो लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मधून या ठिकाणी झालाय. श्री जगमाता रावली संघाचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर शिरगाव संघ त्यांचं सुद्धा स्वागत आहे. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. कॉन्फिडन्स नव्हता आणि यस टेकन. मिड विकेट मध्ये महेश त्या ठिकाणी होते. कुठली चुकी त्यांनी केलेली नाहीये आणि एक आक्रमक फलंदाज त्या ठिकाणी बाद झाल्यात. हर्ष गॉन. योगदान दिलं गेलं. पुढील बॉल स्टेप आउट केले गेले. स्ट्रोक तितकासा चांगला नाहीये. लॉंग चेस असणार आहे. महेश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले एफर्ट्स लावले होते. बॅकअप मिळालेला रोहितचा. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. पहिल्याच बॉलवरती टॉसने या ठिकाणी एक लालच जरूर दिली होती कारण डीपमध्ये जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग होता. मिड विकेट होतं. लॉंग ऑन होतं. या तिन्ही क्षेत्रांमध्ये खेळाडू होते. एक लालच दिली होती. ती लालच स्वीकारता आलेली नाहीये. 2 धावा मागच्या चेंडूवरती आल्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती लागले गेले. एकंदरीत 44च्या घरामध्ये 44 रन स्कोर करते लागले गेले. मागच्या मॅच मध्ये 36 धावा चेस झाल्या होत्या. आता अजून इथून 6 काय बॅटिंग केली गेली मागच्या काही षटकांमध्ये. ज्या प्रकारे धावा जमवल्या होत्या हर्षने
वय फार कमी आहे. उम्र कुछ नाही बताती जनाब, कारनामे हैसियत बताते. आणि त्याचे कारनामे या ठिकाणी चर्चेत राहणार आहेत. या षटकानंतर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 44-44 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढचा मॅच आपण पाहणार आहोत श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव. या दोन संघांमध्ये दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. बरोबर या षटकानंतर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. ट्राय या ठिकाणी केला जातोय. मिटॉन त्या ठिकाणी उपस्थित आहे. डायरेक्ट हिट झालाय. इथून सेफ आहे की नाही. क्रीजमध्ये पोहोचले होते रुपेश. एक धाव या चेंडूवरती येते. प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात आणि श्री गणेश जलसार संघाच्या इतिहासामधील एक अभूतपूर्व तो सामना आपण पाहिलात. 6 बॉलमध्ये 2 धावा करून दिल्या नव्हत्या. एका मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे परफॉर्मन्स दाखवला प्रणयने, 6 बॉल 2 करू दिल्या नव्हत्या शिवनेरी संघाला. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 47 धावा फलकावरती लागले गेलेत. 47 रन स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. प्रणय आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे, कारण ज्या प्रकारे स्लॉग ओव्हरमध्ये त्यांनी कामगिरी केली. 6 बॉलमध्ये 2 धावा डिफेंड केल्या होत्या. काही गोलंदाजी केली होती. बरोबर बिग झोन मध्ये चेंडू ठेवले होते फलंदाजांच्या. शिवनेरी संघ होता समोर, शिवनेरी विराधन संघ. आणि असं नाही की बॉलर्स होते समोर. एक प्रॉपर बॅट्समन समोर असताना ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती. डीपमध्ये मिड विकेट पुढे येते. एकदा पूर्ण केले. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय, कारण नॉन स्ट्रायकिंगवरती कॉलिंग चांगलं झालेलं नव्हतं. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेला रनआउटसाठी. एक्झॅक्ट पाहिलं जाईल सेफ आहेत की नाही त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल आमच्या पीसीआर रूममध्ये. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी यावं लागणार आहे. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय पंचांच्या मदतीतून. रनआउटसाठी हा डीआरएस घेतला गेलाय. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला रोहितच्या मदतीतून. छोटा पॅक पडदा मागा अर्थातच रोहित आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. फिल्डिंगमध्ये सुद्धा चांगले तो एफर्ट्स लावतोय, प्रयत्न दाखवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा तो करतोय मैदानामध्ये. पुढचा सामना श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव या दोन संघांमधील एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. एक मोठी बॅटल म्हणजे मजा येणार आहे त्या मॅचला सुद्धा. एक मोठी फाईट आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांची स्टार कास्ट खूप मोठी आहे. बाजूला जतीन असतील शिरगाव संघाचे बाहुबली, दुसऱ्या बाजूला निहिलगिनी असतील. नॉट आउट म्हणजे सेफ आहेत फलंदाज. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि धावसंख्या फलकावरती 48च्या घरामध्ये 48 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉलचा अजूनही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि प्रणय मागच्या 2 बॉलवरती चांगली कामगिरी करतोय. आजच्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे सेलिब्रिटी या स्पर्धेला या ठिकाणी भेट देताना पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ झाला आणि अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 48च्या घरामध्ये 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय येत आहेत रॉकी ग्रुप इन कडून. स्लॉग ओव्हर सुरू आहे मैदानामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लावले गेलेत, चांगले प्रयत्न या ठिकाणी दाखवले गेलेत. श्री गणेश जलसार संघ फार वेळ वाया जातोय. भरपूर सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत 48च्या घरामध्ये 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल ऑस्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क या ठिकाणी झाला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. पहिल्या 3 बॉलवरती चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं गेलं, चांगलं डेडिकेशन या ठिकाणी दिलं गेलं. आपले प्रयत्न या ठिकाणी समर्पित केले गेलेत पहिल्या 3 बॉलवरती. अजूनही 3 बॉल सगळे बाकी आहे इनिंग मधील आणि स्ट्राईकवरती रुपेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल इथून अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. रुपेश विचार करतायत, अंदाज घेता आला नाहीये या चेंडूचा. चांगला बॉल या ठिकाणी रुपेशच्या विरोधामध्ये. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 बॉल्स एकंदरीत खेळ मैदानाच्यात मॅच झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत आणि टीमची टोटल फलकावरती 48च्या घरामध्ये 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. कामेची पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक सुंदर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि एक गोड स्वभाव सातत्याने त्यांचा असतो. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या इनिंग मधील.
फुलटॉस बॉल होता, मनगडाचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेतला. प्रितेश मिसफिल्ड करतायत डीपमध्ये, स्क्वेअर लेग पुढे येईल तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती घेतली गेले. परेशने आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. आता इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक जरूर अपेक्षित असणार आहे. टॉस साठी श्री जागमाता रावले आणि शिरगाव संघ दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी आपण यायचं आहे. 5 बॉलचा एकंदरीत खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या स्लॉग ओव्हरमध्ये काय गोलंदाजी प्रणयने केले. पहिले 5 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती ठेवले गेलेत. फलंदाजांच्या वीक झोन पासून स्ट्रॉंग झोन पासून चेंडू दूर ठेवल्यात. वीक झोन मध्ये गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपण पाहू शकता प्रणय इथून उचली दिली होती, पुल केला जातोय डीप मध्ये. मिड विकेट पोहोचेल का, तर नाही, पॉसिबल नाहीये. आणि सरळ बॉल या ठिकाणी गॅप मध्ये चेंडू क्लिअर झालाय. 4 धावांनी घेता शेवटच्या बॉलवरती अखेरकार मोठा स्ट्रोक आलाय आणि धावसंख्या फलकावरती 53 लागली गेले. 53 रन स्कोर करते आपण पाहतो. 54 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 54चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय 4 षटकांमध्ये. 56 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये ठेवले गेले. चला लगेच शतशन लावून घ्या. खाडी भाऊ संघाने आपले 2 फलंदाज श्री गणेश जलसर संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 4 षटकांमध्ये एकंदरीत आपण पाहू शकतायत 54 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं. एक मोठं लक्ष आहे, कारण मागच्या मॅचमध्ये 36 सुद्धा चेस झाल्यात. त्याचा अंदाज घेता इथून खाडी भाऊ संघाने एक मोठी टोटल करण्याचं उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी दाखवला होता आणि तो प्रयत्न यशस्वी सुद्धा करून दाखवलाय. त्रेपन्न धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 56 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. एकंदरीत 56 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. पहिले षटक फक्त 6 धावांचं राहिलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि या स्लॉग ओव्हरमध्ये अर्थातच चौथ्या षटकामध्ये 7 धावा. 53 धावा फलकावरती लागल्यात. 56 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 54 टू विन असेल. चला 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आमच्या मुख्य मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच रोकीदादा पाटील, एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबतीने प्रमोदजी शेडगे सर, पालघर भूषण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यामधील असे एकमेव समालोचक ज्यांनी सुप्रीमो स्पर्धा, त्यांचा आवाज सुप्रीममध्ये ऐकायला मिळाला. चला 2 बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. श्री गणेश जलसर संघ आपले 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 4 षटकांमध्ये एकंदरीत 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. बॉलिंग अटॅक मजबूत आहे, यात काही शंका नाहीये, कारण 2 जे महत्त्वाचे बॉलर आहेत, जे स्ट्रायकर बॉलर आहेत, अर्थातच तेजस आणि हर्ष, कठीण आहे यांच्या विरोधामध्ये धाव बनवणं. परंतु ज्या प्रकारे अनुभव श्री गणेश जलसर संघाकडे, अर्थातच मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर अर्थातच निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल किनी आपलं स्वागत असेल. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक वन ऑफ द ग्रेट यंगस्टर अर्थातच निखिल किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि काय परफॉर्मन्स त्यांनी दाखवला, जे स्ट्रोक खेळले होते, 5 बॉलवरती 5 षटकार खेचले होते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश आणि निलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश यांनी विथ द बॅटमध्ये कसं प्रभावित केलेलं नाहीये, परंतु निलेश यांनी केले. त्यांनी विथ द बॅटमध्ये चांगली कामगिरी केली. तर पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स दाखवणं गरजेचं आहे. निखिलजी किनी आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाव आपल्याला पाहायला मिळते आणि पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज जगदा ठरले होते. एक स्वप्न होतं हरीश्वरजी किनी साहेबांचं आणि ते स्वप्न निखिल किनी यांच्या मदतीतून पूर्ण झालं. बाईकवरती स्वार झाले. एक अविश्वसनीय क्षण त्यांचा होता.
मॅचच्या दिशेने जाऊयात. 54 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं. 4 षटकांमध्ये 2 फलंदाज मैदानात दाखल झालेत. एका बाजूला महेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने त्याचा बॅकअप अँडचा आविष्कार प्रतिम राहिलाय. पहिल्या दिवसामध्ये सातत्याने त्यांनी इकॉनॉमिकल स्पेल हाताळले होते पहिल्या 3 सामन्यांमध्ये आणि पुन्हा एकदा तीच अपेक्षा इथून असणार आहे. समोर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस टू महेश ही बॅटर पहिल्या बॉलवरती. पहिलाच बॉल फुल टॉस इनफिल्ड वरून सरळ चेंडू क्लिअर केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. काय सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या इनिंगची सुरुवात झाली होती त्याच प्रकारे या ठिकाणी सुरुवात केली गेली. पहिलाच बॉल या ठिकाणी फुल टॉस पाहायला मिळाला. डीप मध्ये लॉंग ऑन नाहीये आणि तिथे बरोबर हा स्ट्रोक खेळलाय. महेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. तेजस बॉलिंग ट्रॅक वरती थोडस रनअप मध्ये व्यत्यय निर्माण झालाय. पावलं चुकली गेलेत. पुन्हा एकदा तेजस बॉलिंग ट्रॅक वरती येतील. धावसंख्या फलकावरती 4. एक उंच सकल बांधायचा गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला एक लेफ्टी एक धोकादायक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. टीमची टोटल फलकावरती 5च्या घरामध्ये एकंदरीत पहिल्या बॉलचा खेळ मैदानात हे झालाय. चांगली मेहनत प्रितेश यांनी घेतलाय मागच्या 9 दिवसांमध्ये आणि त्यांच्या सोबतीने आकाश गवड. पुढचा बॉल तेजस. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडॉन आहे. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी झालंय आणि कुठली धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला होता तेजसच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर अवंतर चेंडू फेकला गेला आणि तिथून डॉट बॉल. पुढचा बॉल या षटकामधील ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ड्रायव्हिंग लेंथवरती बॉल होता परंतु मोठा स्ट्रोक इथे येत नाहीये मागच्या 2 बॉलवरती. महेशला मागच्या 2 बॉलवरती थांबवून ठेवले. 3 बॉलचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. या षटकातील पुढचा बॉल तेजस. अजून एक चांगला बॉल. चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लाऊड अपील जरूर झाली होती परंतु पंचांकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला नाहीये. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढचे 3 बॉल सलग महेशच्या अगेन्स्ट निर्धाव हाताळले गेलेत. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 4 बॉल स्केल झाले. 5 धावा फलकावरती लागले गेलेत. पुढील बॉल तेजस. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न मिडॉन आहे आणि कुठली चुकी करणार नाहीये. सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. महेशची विकेट खूप महत्वाची होती आणि ती विकेट या ठिकाणी मिळवलंय. फर्स्ट विकेट गॉन. पाच बॉल्स या ठिकाणी खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन तो दबाव मात्र कुठेही जाणवलेला नाहीये तेजसच्या चेहऱ्यावरती. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. एकंदरीत धावसंख्या फलकावरती 5. नवी फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. शेवटचा बॉल असेल तेजस. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचा. एक धाव या चेंडूवरती येते लेग बाय रूपामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या षटकाचा इथून हा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या बॉलवरती कुठेतरी चौकार आला होता परंतु बॅकफुटला न जाता पुढचे 5 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती हाताळलेत. तर विजयासाठी आपण पाहू शकता एकंदरीत 48 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18-48चं समीकरण आहे मैदानामध्ये. निलेश आणि सतीश या ठिकाणी आहेत. पुढच्या 3 षटकांची रणनीती ते जरूर बनवतील. ज्या प्रकारे तेजसने गोलंदाजी केली ते बहुचर्चित राहणारी बाब आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर महेशला पूर्णपणे जखडवून ठेवलं. मागील 4 बॉलमध्ये सतीश नवीन फलंदाज झाले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी चकित केलं गेलं. आता रॉकी ग्रुप इन कडून बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष एक अजून त्रस्त करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विथ द बॅटमध्ये ज्या प्रकारे हर्षने कामगिरी केली होती जवळजवळ 22 धावांचं योगदान हर्षने दिलं होतं. आता तोच हर्ष बॉलिंग ॲक्शनमध्ये असेल. रॉकी ग्रुप इन कडून समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सतीश. दुसऱ्या बाजूला निलेश आहेत. त्यांना संधी मिळाली नाहीये मागच्या षटकामध्ये. नॉन स्ट्राईकवरतीच ते होते. मागच्या षटकामध्ये जे काही घडलंय
ते त्यांनी बरोबर पाहिले. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 48 बनवायचे आहेत. एक मोठं चॅलेंज समोर आहे. फुलटॉस बॉल स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंगॉनसाठी लॉंगचीच असणार आहे. एकदा परिपूर्ण केले गेले एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. पहिला बॉल या ठिकाणी सतीशसाठी फुलटॉस होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता, परंतु प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. एकच धावा चेंडूवरती आले आणि धावसंख्या फलकावरती 7. आता 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत 47 धावांची आवश्यकता आहे. एक मोठं लक्ष समोर पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट चेंज जरूर होती. फार वेगाने चेंडू या ठिकाणी हाताळला होता. पहिली 2 षटकं जर पाहिली तर पहिल्या 2 षटकांमध्ये पेसरचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला गेला. पहिले दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळले. ज्या प्रकारे तेजसने गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हर्ष मैदानामध्ये. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल या चेंडूला जर पाहिलं तर स्लाइस केले गेले. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करताय साहिल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 3 बॉलवरती पूर्णपणे फलंदाजांना जखडवून ठेवलंय आणि 4 बरोबर फिल्डिंगची 7 त्या ठिकाणी मिळते. क्षेत्ररक्षणाची 7 त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे फलंदाजांना इथून थांबवून ठेवलंय मागच्या 3 बॉलमध्ये. 3 बॉलचं केलं मैदानाच्या आत झालाय. धावसंख्या फलकावरती 8. अजून एक चांगला बॉल, काय चेंडू त्या ठिकाणी पाहायला मला. अतिरिक्त बाउन्स आणि या बाउन्सवरती फलंदाजांना बीट केलंय. फलंदाज जिथे टप्पा पडला तिथे पाहतायत एक्झॅक्ट कसा बाउन्स झाला. हे व्हेरिएशन आहे हर्षकडे. सातत्याने बाउन्स तो देत असतो चेंडूंना. एकंदरीत 4 बॉल स्केल मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल, इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन त्या ठिकाणी डीपमध्ये आहे आणि यस टेकन. कुठली चुकी करणार नाहीये. सतीशला इथून परतावं लागणार आहे. संघर्ष त्यांचा संपलेला नाहीये आणि त्यांची विकेट अखेर करायला जाते. दुसरा धक्का लागलाय टीम श्री गणेश जलसार संघाला. आता इथून विजयासाठी एकंदरीत आपण पाहतोय 46 धावांची आवश्यकता येणार आहे 13 बॉलमध्ये. 13 बॉल आणि 46 धावांची गरज. घेऊन फलंदाज मैदानाच्या मध्ये आदरणीय सुरेशजी बैरू साहेब यांच्याकडून कॅश प्राईज झालाय. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. तर ते हर्ष समोर ॲबिलिटी दाखवून द्यावी लागणार आहे. 13 बॉल आणि 46 ची गरज आहे. फुल टॉस बॉल पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार. डीपमध्ये मिड विकेट तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. चेंडू त्या ठिकाणी 1 बाउन्सने क्लिअर झालाय. शेवटच्या बॉलवरती इथे एक मोठा स्ट्रोक आलाय. फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. आता विजयासाठी 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये एकंदरीत आपण पाहू शकतायत 42 धावांची आवश्यकता आहे. हे षटक 6 धावांचं राहिलं म्हणजे मागची दोन्ही षटकं इकॉनॉमिकल राहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि प्रत्येक षटकामध्ये इथे विकेट मिळाला आहे. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. दोन षटकांचं इथून बरोबर खेळ संपला आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात एकंदरीत 12. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 42 धावांची गरज आहे. मागच्या 12 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 42 धावा बनवायचे आहेत. एक मोठं चॅलेंज समोर आहे. स्ट्राईकवरती निलेश आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्त संधी मागच्या 2 षटकांमध्ये त्यांना मिळालेली नाहीये. परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त जाईल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हर्ष आज या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये हर्ष नावाची चर्चा या ठिकाणी रंगणार आहे, यात काही शंका नाहीये.
फलंदाज विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हर्ष भोईर हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, कारण येणाऱ्या काळामध्ये या नावाभोवती वळय निर्माण होताना पाहायला मिळेल. राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅकवर ऑफ साईडला या ठिकाणी लेट कट केला जातोय. पॉईंटमध्ये त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतायत क्षेत्ररक्षक. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती लागले गेले 14. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. 10-40चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार तुम्हाला ठोठावा लागणार आहे. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गणेशला राऊंड द विकेटने. ऑफ साईडला इनसाइड आउट. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हरला. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर षटकार. ओव्हरला एक पॉवरफुल स्ट्रोक विजेंद्र यांच्या बॅटमधून आलाय. 9-34. पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचे संकेत दिलेत की काय. षडम पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. कार्पेटला रोल करत डीप मध्ये मिड विकेट त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे अजूनही. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. मागच्या 4 बॉलमध्ये एकंदरीत विजेंद्र यांच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. चांगली बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये सुद्धा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये बनवायचं आहे. अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंजांची दोन्ही आज समांतर होत आहेत. वाईट बॉल आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर हे सुद्धा या ठिकाणी वॉन केले गेले गोलंदाजाला. धावसंख्या फलकावरती लागले गेले एकंदरीत 23च्या घरामध्ये. 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत दोन्ही संघांसाठी. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची रिडिंग घेतली होती. फाईन स्लिप त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. जे 2 बॉल होते त्या 2 बॉलमधील पहिल्या बॉलवरती विजय मिळवलाय तो म्हणजेच गणेशने. षटकारानंतर चांगलं कमबॅक या ठिकाणी केले गेले. अक्षय आहेत स्ट्राईक एंडवरती. त्यांच्या सुद्धा बॅटमधून एक क्रॅकिंग स्ट्रोक आला आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये त्या मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. चला शिरगाव संघाचं कॅप्टन आपण टॉस साठी या खेळण्याचा प्रयत्न करतो. या बॉलवरती यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. अक्षय गॉन. संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लगेच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. श्री जगमत रावले आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव ह्या 2 संघांमध्ये. ह्या इनिंगचा जर विचार केला तर फलंदाजीमध्ये खोली आहे श्री गणेश जलसा संघाच्या. एकंदरीत 54 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु विजेंद्र सोडून एकही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठलेला नाहीये. महेश यांच्या बॅटमधून 4 धावा आल्या. निलेश यांच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. सतीशने सुद्धा 1 धाव बनवली. त्यानंतर अक्षय बाद झाल्यात. 4 धाव त्यांनी बनवल्या. आता नवीन फलंदाज गौरव येत आहेत. 6 बॉलमध्ये विजयासाठी एकंदरीत 30 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं लक्ष. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 6 बॉल 30 ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी क्लीन बोल्ट. एक सेट बॅटर अर्थातच विजेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वेलकम प्राण भोईर साहेब, आपलं स्वागत असेल. त्याचबरोबर हरीश्वरजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत धावसंख्या फलकावरती लागले गेले 24. त्याचबरोबर हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ दी सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते.
एक धाव या चेंडूवरती येते आणि टीमची टोटल फलकावरती लागली गेली एकंदरीत 25च्या घरामध्ये 29 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट आपण पाहणार आहोत. या बॉलवरती एक पॉवरफुल स्ट्रोक जरूर येतोय परंतु इथून वेळ निघून गेलाय की काय. तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता असणार आहे. गौरवच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आलाय आणि या षटकाराने आदरणीय रोहिदास जी पाटील साहेब अर्थातच टायगर यांचं स्वागत या ठिकाणी झालंय. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न डीप मध्ये मिड विकेट पोहोचण्याचा प्रयत्न करतायत जज करतायत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये या ठिकाणी कॅच कंप्लीट केल्या गेल्या. गौरवच्या खेळला या ठिकाणी पूर्ण विराम लागलाय. तर 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एकंदरीत 23 धावांची आवश्यकता. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. शेवटचे 2 बॉल अडकीने बाकी 2 बॉलमध्ये 23 धावा बनवायचे आहेत आणि हलोलुजाच्या दिशेने आगीकूच करतोय खाडी भाऊ संघ. आज जे एफर्ट्स लावले त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन हर्षचा. विथ द बॅट 22 धावा, विथ द बॉल 1 विकेट आणि फिल्डिंग करत असताना 1 कॅच, एक अविश्वसनीय कॅच त्याच्यामधून पाहायला मिळाला. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 23 धावांची गरज. ऑफ साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केल्या गेला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. आता विजयापासून 1 पाऊल दूर या ठिकाणी आपण पाहू शकतायत खाडी भाऊ संघ. परंतु श्री गणेश जलसर संघाचं कौतुक आवर्जून करावं लागणार आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचा एक अविश्वसनीय प्रवास राहिला परंतु या मॅच मध्ये तो आज पॉझिटिव्ह अप्रोच नव्हता. डेड बॉल असेल तर शेवटचा बॉल आहे आणि या एका बॉलवरती विजयासाठी एकंदरीत आपण पाहू शकतायत 22 धावांची आवश्यकता. म्हणजे विजयापासून 1 पाऊल दूर आहे खाडी भाऊ संघ. चांगले प्रयत्न इथे श्री गणेश जलसर संघाने सुद्धा केले होते. परतीचा प्रवास त्यांना करावा लागतोय. अजून सुद्धा प्रतीक्षा करावी लागणार आहे. थोडे जास्त एक्साइटेड झालेत साहिल मैदानामध्ये. 1 बॉल आहे आणि 1 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. विजयापासून 1 पाऊल दूर आहेत खाडी भाऊ संघ. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये शेदगाव आणि एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री जगमाता रावले. पुन्हा एकदा मिड विकेटचा हितोषक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याने कंप्लीट केलाय कॅच. 2 झेल या षटकामध्ये त्याच्या मदतीतून टिपले गेले. शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खाडी भाऊ संघ. अंतिम 8 मध्ये पोहोचणारा अजून एक संघ आजच्या दिवसामधून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं अभिनंदन असेल. जाऊयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे टॉस आपण करणार आहोत 2 संघांमध्ये. एका बाजूला श्री जागमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करे शिरगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस साठी निहिल किनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरगाव संघाचं कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे.